नमस्कार, मी पंजाब डक. खास करून तुम्हाला एक सांगू इच्छितो की सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सांगली जिल्हा, त्याच्यानंतर सांगलीमध्ये आटपाडी, पंढरपूर, सांगोला त्या परिसरामध्ये काय झालं, पाऊस कमी होता. पण ह्या जिल्ह्यातले सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही घाबरू नका. आणखीन जवळपास 4-5 दिवस 25 तारखेपर्यंत म्हणजे यात्रेपर्यंत, पंढरपूरच्या यात्रेपर्यंत चांगला दररोज जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, त्याच्यानंतर आटपाडी, सांगोला त्या परिसरातले शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा. बारामतीकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे, फलटणकडे देखील चांगला पडणार आहे, म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी देखील लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर कोल्हापूरकडे देखील जोराचा पाऊस आज सुरू होणार आहे, म्हणून कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा. साताऱ्याकडे देखील मुसळधार पाऊस पडत, कोल्हापूरकडे देखील पश्चिमेकडे मुसळधार पडणार आहे, म्हणून हे लक्ष द्यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर रत्नागिरीपासून तर पालघरपर्यंत त्या संपूर्ण घाटमाथ्यावर आजपासून जवळपास 5 दिवस चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा. पुण्याकडे देखील आज जोरात पावसाला सुरुवात होणार आहे, मुंबईला देखील जोरात पाऊस पडणार आहे ह्या 5 दिवसामध्ये, म्हणून हे मुंबईकरांनी अंदाज लक्ष द्यायचा. नाशिकला, त्र्यंबकेश्वर त्यांनी देखील अंदाज लक्ष द्यायचा. मराठवाड्यात देखील आज दुपार, आता तर सध्या मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस चालू आहे. तर आणखीन तुम्हाला एक सांगतो, आज दुपारच्या नंतर परत जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून रात्री देखील जोराचा राहणार आहे, म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष द्यायचा. मराठवाड्यामध्ये जिल्ह्यामध्ये सांगायचं झालं तर हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातल्या, मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्याला सांगतो की तुम्ही म्हणजे ह्या 25 तारखेपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. कोणताच गाव आणि कोणता भाग वंचित राहणार नाही. दररोज पाऊस पडणार आहे, फक्त वेगवेगळा भाग कव्हर करीत राहणार आहे, म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. विदर्भ 6-5-11 जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्हा झालं, नागपूर जिल्हा झालं, भंडारा जिल्हा झालं, यवतमाळ झालं, तर अकोला, अमरावती, बुलढाणा तिकडे देखील त्या 11 जिल्ह्यामध्ये, गडचिरोली, चंद्रपूर तिकडे देखील म्हणजे 25 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्षात द्यायचा. सर्वदूर एकदाच पडणार नाही, पण दररोज वेगवेगळा भाग कव्हर करत राहणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं.